2019 मध्ये तिकिटासाठी पंकजा मुंडेंना ब्लॅकमेल केलं होतं असं भाजप नेते मोहन जगताप यांनी मोठा दावा केला आहे। लॉबी करून पंकजा मुंडेंना ब्लॅकमेल केल्याचा दावा त्यांनी केलाय। पंकजा मुंडेंना पराभवाची भीती दाखवली गेली असं मोहन जगताप म्हणाले। पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादांना माहितीमध्ये घेतलं असंही मोहन जगताप यांनी म्हटलेलं आहे। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मोहन जगताप यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं होतं याविषयी मोठा दावा केला आहे। 2019 मध्ये तिकिटासाठी पंकजा मुंडेंना ब्लॅकमेल केलं असं भाजप नेते मोहन जगताप यांनीच मोठा दावा केला आहे। भाजपच्या नेत्या आणि सध्या विधान परिषदेचे आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांच्याविषयी तर लॉबी करून पंकजा मुंडेंना ब्लॅकमेल केल्याचा दावा भाजप नेते जगताप यांनी केलाय आणि पंकजा मुंडेंना पराभवाची भीती दाखवली गेली असंही मोहन जगताप म्हणतायत। तर पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादांना महायुतीमध्ये घेतलं असं म्हणत मोहन जगताप भाजपचे नेते यांनी आपल्याच पक्षावर तर निशाणा साधलेला नाहीये ना, महायुतीवर निशाणा साधला नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतोय। लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली। ब्लॅकमेलिंग हा शब्द ध्यानात ठेवा, आणि ठामपणे सांगतोय लॉबिंग केली आणि ताईला त्या ठिकाणी अडचणीत आणून अरे या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील, ह्याला जर इकडे गुंतलं तर तिकडे तुमचा फायदा होईल म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मागायला घ्यावं लागलं। दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला। नाही मला पक्ष श्रेष्ठला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावं लागलं। मला वाटलं आता पक्षाकडे तिकीट मागावं, तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती। तितक्याच वर्ष आघाडी तिसरी आघाडी आली होते। शिंदे चालला संसद चालला होता, काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला, अजितदादांनी घेतलं। आम्ही काय करायचं? ही राजकारणातला संघर्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।